तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय झाली आहे। गर्दीमुळे तासनतास भाविक दर्शन रांगेमध्ये ताटकळत असल्याचं पाहायला मिळालंय। तुळजाभवानी मंदिर आजपासून पहाटे 1 ऐवजी 4 वाजता उघडण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला। मंदिरातील वाढती गर्दी पाहता पूर्वीचीच वेळ ठेवण्याची मागणी पुजारी मंडळाने केली। रस्त्याच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या भूम गावातील नागरिक आक्रमक झालेत। रस्ता शोधून द्या आणि 51,000चं बक्षीस मिळवा असे बॅनर्स लावून गावकऱ्यांनी आंदोलन केलंय। नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची अवघ्या काही वर्षातच चाळण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। तसंच तात्काळ रस्त्याचं काम करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला। धाराशिवच्या परांडातील दूध व्यावसायिकाच्या 4चाकी गाडीची काच फोडून 1,30,000 रुपये चोरट्यांनी लंपास केलेत। चोरट्यांनी 12 किलोमीटर पाठलाग करत चोरी केली आहे। व्यावसायिकांना शेतकऱ्याचं पेमेंट करण्यासाठी बँकेतून पैसे काढले होते। नांदेडमधील मुखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये 108 रुग्णवाहिका सेवेची दिरंगाई चव्हाट्यावर आली आहे। भेंडेगाव या ठिकाणी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिका न मिळाल्यानं नातेवाईकांना खासगी वाहनानं रुग्णालय गाठावं लागलंय। रुग्णवाहिकेसाठी 2 तास वाट पाहून देखील रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। 55,000 हेक्टरमध्ये खरीप पिकांची लागवड करून 1.5 महिना उलटून गेला तरी देखील पाऊस पडलेला नाहीये। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला। लातूरमध्ये गावातील घरगुती शेतीच्या वादातून सुनेने 70 वर्षीय सासूला मारहाण केली। सुनेकडून मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये सून वृद्ध महिलेचे केस ओढत तिला फरफटत नेताना पाहायला मिळते। या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।